नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 4 मार्च 2026. आपला हा पुढील अंदाज 10 एप्रिलपर्यंतचा आहे, म्हणजे जवळपास 37-38 दिवसाचा अंदाज आहे हा. एकंदरच या कालावधीमध्ये कोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे किंवा किती दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. आता सध्या जर पाहिलं तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच रब्बीचे पिकं जे आहे त्यामध्ये ज्वारी असेल, हरभरा, गहू ह्यांची काढणी सुरू आहे. आणि या कालावधीमध्ये जर पाऊस जर पडला तर शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. तर आजपासून पुढील 25 मार्चपर्यंत वातावरण कोरडे राहणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि याच कालावधीमध्ये तुम्ही काढणीला आलेल्या पिकांची तुम्ही काढणी करा. तुम्ही त्यामध्ये लांबण घेऊ नका जास्त, की थोडंफार हे करू नका. पुढच्या कालावधीमध्ये म्हणजेच 25 मार्चच्या पुढे मात्र पावसाची शक्यता आहे. मग आणि आता सध्या जर तापमान जर पाहिलं तर तापमान हे सध्या ॲक्च्युअल आजच्या स्थितीला काही भागामध्ये 35 गेलेलं आहे. 35-36 पर्यंत काही ठिकाणी गेलेलं आहे. आणि 25 तारखेपर्यंत ते 40 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि संपूर्ण हा महिना म्हणजेच मार्चचा हा संपूर्ण महिन्यामध्ये 41-42 पर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे. 41 सरासरी आणि कमीत कमी ही 37-38 पर्यंत राहण्याची शक्यता आहे, जास्तीत जास्त 42 पर्यंत. तर एप्रिल महिन्यामध्ये 43-44 पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. 43 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी एखाद्या दिवशी 44 जाऊ शकतं, पण सरासरी 42-43 जाण्याची शक्यता आहे. हा झाला आपला तापमानाबद्दलचा अंदाज. तर आता येणाऱ्या म्हणजे 25 तारखेपासून पुढे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 25 तारखेपासून म्हणजे 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. आपण असं आता सध्याच सांगू शकत नाही, पण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. मात्र 28 पासून पुढे मात्र पावसाची शक्यता आहे. बघा, मी 28 तारीख दिलेली आहे. 28 तारखेपासून पुढे एखाद्या वेळेस 28 तारखेच्या अगोदर 2-3 दिवसांनी पाऊस वातावरण बनू शकते. याचा अजून कारण कालावधी अजून खूप लांब आहे तो. त्यामुळे एवढं कन्फर्म आपल्याला ते दिनांक देऊ शकत नाहीत आपण, आणि कोणी देऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये 1 ते 2 दिवसाचा मागं पुढे होऊ शकते. 28 मार्चपासून मात्र पावसाची शक्यता कन्फर्म आहे. 28 पासून पुढे तर 10 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये जर तुमची पिकं काढणीला जर आलेली असेल आणि किंवा काढून जर टाकलेली असेल, तर रेंगाळी जर असेल पिकं काढणीसाठी थोडीफार प्रमाणामध्ये जर हायगाय झाली असेल, तर पिकांची नुकसानसुद्धा होऊ शकते. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांची काढणी तुम्ही वेळेतच म्हणजे 25 मार्चच्या अगोदर तुम्ही काढून घ्या. आणि एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र चांगल्याच वादळी पावसाची देखील शक्यता आहे. आणि हा अंदाज तुम्हाला मी गेली 2-3 महिन्यापासून देत आहे. 3 महिन्यापासून देत आहे. आणि आता पुढचा अंदाज म्हणजे 1 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे जवळपास ह्याच्या अगोदर 4 महिन्यापूर्वीच तुम्हाला हा अंदाज दिलेला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या मोठ्या पावसाची देखील शक्यता आहे म्हणून हा. आणि त्या अंदाजावर आपण ठाम आहोत. आतापर्यंत माझा अंदाज एकही अंदाज चुकलेला नाही आहे. ही माझी म्हणजे काळ्या दगडावर ही पांढरी रेघ आहे. ही बघा, अजून इथं अंदाज तुम्ही माझे मागचे तपासू शकता. आणि एखादा जर अंदाज माझा चुकीचा जर तुम्हाला वाटला तर कन्फर्म मला तुम्ही पुराव्यासह त्याची लिंक सांगा. हा अंदाज तुमचा ह्या तारखेचा, माझ्या अंदाजामध्ये तारीख दिलेली असते, ह्या तारखेचा तुमचा अंदाज चुकलेला आहे म्हणून. तर मी तुम्हाला दाखवून शकतो की चुकलेला आहे का किंवा नाही. तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.